खंडाझरी येथे इंदिरा तुळशीरामजी मसराम या शेतामध्ये काम करत असताना त्यांच्यावर वाघाने अचानक हल्ला केलाय। या भीषण हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्यात। जखमी अवस्थेत असलेल्या इंदिरा मसराम यांना तातडीने उमरेड येथील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले। ही घटना समजताच आमदार संजय मेश्राम यांनी तातडीने रुग्णालयाला भेट दिली। त्यांनी जखमी महिलेची परिस्थिती समजून घेतली आणि कुटुंबियांना धीर दिला। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी महिलेला तात्काळ अधिक चांगल्या उपचारासाठी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्याचे निर्देश दिले। आमदार संजय मेश्राम यांनी नागपूरच्या रुग्णालयातील प्रशासनाशी संपर्क साधत जखमी महिलेच्या उपचारासाठी योग्य ती व्यवस्था केली। त्यांनी महिलेला हलवण्यासाठी तातडीने ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली आणि तिच्या वैद्यकीय उपचाराचा आढावा घेतला। नागपूर येथील डॉक्टरांच्या टीमला आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। एकदम ठीक होऊन जातात ताबडतोब। हां, इथून तिथं पाठवता, तुझ्यासोबत 2-4 लोक पाठवतो। हां, आणि तिथं फोन सुद्धा करतो मी। ठीक आहे, तर तुम्ही रेफर करा। अक्षय, प्रफुल्लला फोन लाव आणि मला तुम्ही डिटेल्स द्या। मी डीनना फॉरवर्ड करतो, त्यांच्याशी बोलतोय। कोणत्या डिपार्टमेंटला पाठवाल तुम्ही? मेडिकलला। मेडिकल जीएमसी नागपूर। अरे जीएमसी मध्ये कॅज्युअलिटी अंडर ऍडमिट हो सर्जरी जनरल सर्जरी। माझा माणूस राहील तिथं, तो करून घेईल। आमचं वी हॅव अ सिस्टम इन विच कोणी गेलं तिथं तर ते लोक बरोबर हे करतात। तर ते तो घेऊन जातो, बनवून ठेवतो, वार्डापर्यंत पोहोचवून मग तो डिटेल्स माझ्याकडे पाठवतो। मग तर तुम्ही डिटेल्स माझ्याकडे पाठवून द्या, मी डीन साहेबांना फॉरवर्ड करतो। ते हेड ऑफ द डिपार्टमेंटला केल्याबरोबर ताबडतोब चांगली ट्रीटमेंट होते। ठीक आहे, ओके, ठीक आहे, करा रेफर। हां, रेफर अँड देन विल सी। तिथून मी फोन करून हॅलो साहेब बोलतील। एक वाघाच्या हल्ल्याचं पेशंट आहे, मसराम मॅडम आहे। हां, वाघाच्या हल्ल्याचा एक पेशंट आहे, तर तो GMC मध्ये चालला होता। इथून रेफर करतो आहे आणि GMC मध्ये तिथं त्या आपल्या कॅज्युअलिटीमध्ये त्यांचे स्लिप वगैरे काढून कोणत्या डिपार्टमेंटवर पोचता आहे ते मला SMS कर, पण मी गजबेसाठी बोलतो। हो, चांगलंच नाव होतं। ओके ओके, 2 बॉटल चढवल्या। हां, रक्ताची थोडीशी आवश्यकता वाटत आहे। ओके, ते आपण सांगितलं। अवेलेबल आहे ब्लड आपल्याकडे? ब्लड आपल्याकडे अवेलेबल आहे। हां, 2 इंजेक्शन आहेत। ओके, आपण अरेंज करण्याचं बघत आहे। हां, नाही झालं तर नागपूरला कोणते इंजेक्शन अरेंज? इम्युनोग्लोबिन। हां, इम्युनोग्लोबिन रेबीज असतात, रेबीजचे वॅक्सिन आहेत आपल्याकडे। इम्युनोग्लोबिन करून पण असतात। ओके, ते आपण जे सिव्हिअर इंजुरी असते त्याच्यामध्ये देतो। ओके, स्पेसिफिकली इंडिकेटेड राहते। ओके, ओके, तो जो GMC किंवा मोठे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस राहतात हां, त्यांच्या PSM डिपार्टमेंटकडे ते अवेलेबल राहतात। ओके, म्हणजे नॉट इन उमरेड। हां, उमरेडला नाही. मग कोणाला तरी बोलवायचं असेल तर सांगा, मी बोलून देतो। ओके, मी तेच बोललो की बा जर इथे होत असेल म्हणजे ऑर्गनाईज करून, बिकॉज आय डोंट थिंक शी इज हार वायटल्स आर ऑल ओके। असं काही तसंही that will remain. That will remain because of the trauma and everything. ठीक आहे, मग बोलू का मी? साहेब ते नागपूरलाच पाठवलेलं बरं पडेल। का? ते PSM डिपार्टमेंट असतं त्यांचं, हो. त्यांच्याकडे सर्व होतात। मी डॉक्टर बनले। हो, म्हणजे तुम्ही इथं ठेवू इच्छित नाही असं? नाही ठेवायचं नाही। म्हणजे कसं आहे, त्यांना इम्युनोग्लोबिन द्यावंच लागतं। हो, त्याच्याशिवाय ते होतच नाही आणि ते त्याच्यामध्येच स्पेशलायझेशन त्याचंच असतं ते PSM। अच्छा, हो, ते त्यांच्याच पद्धतीने देतात। ओके, हो, म्हणजे ते त्याच्यामध्ये स्पेशलिस्ट आहेत।